हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज संक्रांतीचा दिवस असल्यामुळे स्वयंपाकामध्ये आणि पूजा करण्यामध्ये बराचसा वेळ जाणार होता आणि त्यामुळेच मग मी आज पहाटेच माझा जो लॉट आहे अभ्यासाचा तो पूर्ण करून घेतला. पहाटे 5 ते 7 वाजेपर्यंत मस्त गणित बुद्धिमत्ता या विषयाचा छान अभ्यास करून घेतला. सराव मस्तपैकी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग घरातल्या कामांना सुरुवात केलेली होती. तर काय होतं ना, की असं सणांचा वगैरे दिवस असेल तर आपला बऱ्यापैकी वेळ जो आहे तो जास्त वेळ यामध्येच जात असतो आणि मग आपल्याला अभ्यासाला वेळ मिळत नाही. त्यामुळेच मग पहाटेचा लॉट करून घेतल्यामुळे काय झालेलं आहे, की माझा अभ्यास पण झालेला आहे आणि कामंसुद्धा होत राहणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सण असू द्यात किंवा घरात काही कार्यक्रम असू द्यात, मॅनेजमेंट आपला अभ्यासाचं या पद्धतीने करायचं आहे. म्हणजे आपला अभ्यास पण होत राहतो आणि घरातील कामंसुद्धा होत राहतात. तर त्यानंतर ना मी सगळे कामावरून घेतली, स्वयंपाक करून घेतला आणि अशी साधी सिंपल साडी पूजा करण्यासाठी मी घातलेली होती, पाहू शकताय. तर छान तयार झाल्याच्यानंतर पूजा करून घेतलेली होती. तर पाहू शकताय पाठीमागे मी थोडीशी रांगोळी काढलेली आहे आणि तिथेच पूजा केलेली होती. आता जेवण करायचं होतं. तर घरात सुगडांची पूजा केल्याच्यानंतर बाहेर विठ्ठल रुक्मिणीची माझ्याकडे मूर्ती आहे देवाऱ्यामध्येच. त्यामुळे मी बाहेर कुठे गेलेली नव्हती, घरातच पूजा केली. नाहीतर अजून टाईमपास माझा झालेला असता. तर त्यामुळेच मग मी पूजा झाली घरामध्येच केली, तुळशीची केली, देवाऱ्यामध्ये केली आणि लगेच जेवण वगैरे करून घेतलं आणि अभ्यासाला बसलेली होती. तर इकडे कोकणामध्ये ना असं ज्याप्रमाणे आपल्या नगर किंवा पुणे भागामध्ये जसं बाहेर असं गावामध्ये देवळं असतात तर त्या ठिकाणी वळसायला जात असतात, तसं इकडे काही नसतं. त्यामुळे मग मी घरातच पूजा करून घेतली आणि नंतर जेवण वगैरे करून घेतलं. अभ्यास करायला बसली. थोडा वेळ वाचन केलं, एक अर्धा तास आणि त्यानंतर मग पुन्हा एक अर्धा पाऊण तासासाठी झोपलेली होती. कारण शरीर खूप थकलेलं होतं, सकाळपासून काम 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 झालेलं होतं आणि त्याचबरोबर पहाटे उठल्यामुळे थोडंसं झोपसुद्धा येत होती. तर म्हटलं चला झोपून घेऊया, म्हणजे आपल्याला रात्री थोडा वेळ जास्त जागरण करता येईल. तर त्यानंतर ना मग इव्हिनिंगला मस्त हे माझ्याकडे बुक आहे के सागरचं आरोग्यसेवक पदासाठीचं. तर त्यातील जी के जी एसचे प्रश्न आहेत ते खूप छान आहेत आणि तेच प्रश्न मग मी या वेळेत वाचायला घेतलेले होते. सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न मी यावेळेमध्ये वाचलेले आहेत. कालपासूनच ना मला सुद्धा थोडीशी सर्दी झालेली आहे आणि त्यामुळे थोडासा आवाज पण असा येतो आहे तुम्हाला. तर ना आज संक्रांतीचा एकंदरीत दिवसभर असा माझा झालेला आहे आणि अभ्याससुद्धा मी त्याचबरोबर केलेला आहे जसं जमेल तसा. एवढा पण रोजच्यासारखा कट टू कट अभ्यास झालेला नाही, परंतु कमीत कमी 3 किंवा 3.5 तास तरी अभ्यास मी आज पूर्ण केलेला आहे दिवसभरात. आणि त्यानंतर रात्री जेवणानंतर मग पुन्हा 2 तास 9 ते 11 या वेळेमध्ये अभ्यास केलेला आहे. तर उद्यासुद्धा संक्रांत आहे म्हटल्यानंतर बाळाला अंघोळ वगैरे घालायची सांगितलेली आहे बोरांनी. सासूबाईंचा आईचा फोन येऊन गेलेला आहे की बोरनान घाल म्हणून. तसंही मी घालणारच होते, परंतु आता त्यांनी राहून राहून सांगितल्यामुळे उद्यासुद्धा मला त्याच्यामध्ये थोडासा वेळ माझा जाईलच. तर एकंदरीत असा अभ्यास माझा सणावारांच्या दिवसामध्ये सुद्धा चालू आहे, पाहू शकताय. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा